नमस्कार मित्रांनो, आज आपण जाळ्यामध्ये मासे कसे पकडतात ते पाहणार आहोत. तर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. तर तुम्ही पाहू शकता मी आता उतरलो आहे पाण्यात. आज आपण दुपारी 3 वाजता हे जाळं नदीमध्ये टाकलं होतं आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6. तर तुम्ही पाहू शकता मी आता पाण्यामध्ये आहे आणि नदीला पाणी कमी असल्यामुळे आपल्याला जाळं टाकण्याची संधी भेटली आहे आणि ते आपण जाळं टाकलं आहे. तर आता 6 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आता जाळं काढण्याची वेळ आली आहे. तर मी आता पाण्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता मी जाळ्याच्या दिशेने निघालो आहे आणि आता मी जाळं उचलायला सुरुवात केली आहे आणि आत्ता मला जाळ्यामध्ये 2 ते 3 मासे सापडले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या सीझनमध्ये नदीला पाणी कमी असल्यामुळे आपल्याला जाळं टाकायची संधी भेटते. थंड असल्यामुळे नदीचे पाणी थोडेसे थंड असते, पण एकदा पाण्यामध्ये गेले तर ते आपल्याला थंड वाटत नाही, पण पाण्याच्या बाहेर आल्यावर आपल्याला थोडीशी थंडी वाटते. एकसारखं आपण पाण्यामध्ये राहिलो तर आपल्याला इतकं काही थंड वाटत नाही. आता मी शेवटच्या टोकाहून जाळं गुंडीत आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आणि आतापर्यंत मला भरपूर मासे गावले. ते तुम्ही व्हिडिओ शेवटवर पहा, तुम्हाला किती मासे सापडले ते दिसतील. आता मी जाळं गुंडाळायला सुरू केलं आहे. तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ लांबून केल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत, पण तुम्ही पाहू शकता मी आता जाळं गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. जाळं गुंडळताना व्यवस्थित गुंडळणे गरजेचे आहे, कारण त्यामध्ये काठी किंवा लाकूड किंवा पाणी बिणे अडकत असतात. त्यामुळे ते गुंडळण्याला आपल्याला त्रास होतो, गुंडाळायला आपल्याला त्रास होतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या जाळ्यामध्ये आतापर्यंत आपल्याला किती मासे गावले तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नाहीतर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी नदीच्या बाहेर येत आहे. तुम्ही पाहू शकता हातामध्ये माशाची पिशवी आहे. आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसतील की आपल्याला किती मासे सापडले. तुम्ही पाहू शकता. आणि मी नदीच्या बाहेर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की आपल्याला किती मासे सापडलेत. पाहू शकता तुम्ही आपल्याला एवढे मासे सापडले. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आपल्याला एवढे मासे सापडले. धन्यवाद.